नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी आपण खूप छान, खूप मस्त आणि खूप टेस्टी अशी सिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी बघितली की तोंडाला पाणी सुटतं आणि खूप छान अशी भाजी असते। आता ही भाजी करण्यासाठी सुरुवातीला मी काय केलं आहे, हे जे आहेत ना मिरच्या, ह्याला आम्ही ढुबू मिरची म्हणतो, ही स्वच्छ अशी धुतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चॉपबोर्डवर आपल्याला ही कापून घ्यायची आहे। लहान मुलांना काय होतं, मंचुरियन वगैरे ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस ही भाजी वापरली जाते, त्यावेळेस मुलं अगदी आवडीनं ही भाजी खातात। परंतु ही भाजी ज्यावेळेस सेपरेट केली जाते ना त्यावेळेस मुलं अजिबात आवडीनं खात नाहीत। त्यासाठी तुम्ही या पद्धतीने मुलांना बनवून द्या, मुलं अगदी आवडीने ही भाजी खातील। असं पुढचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि मधला मस्त असा चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। चवीला पण खूप छान असते ही भाजी आणि ही भाजी खाल्ल्यामुळे काय होतं, वजन पण अगदी झपाट्याने कमी होतं, कारण ह्या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते। ही बघा, अशा पद्धतीने ही भाजी जी आहे ती आपली कट करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार ही सिमला मिरचीची भाजी आहे, चवीला खूप छान होते। आता आपल्याला काय करायचं आहे, ही भाजी आहे ती एका डब्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि या भाजीचे पाणी आपल्याला नितळवायचे आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण बिया काय होतं, ह्याच्यातल्या बिया आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात। कारण काय होतं, काही जणांच्या पोटात ही या बिया खाल्ल्यानंतर दुखतं, यासाठी बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। आता आपण ह्याच्या बिया काढून घेऊया आणि लगेच गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला सुरुवातीला मोहरी टाकायची आहे। कडकडत्या तेलात मोहरी मस्त अशी तडतडली ना, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरी टाकायची आहे। जिरी टाकली की नंतर आपल्याला चिमूटभर अशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी इथं भाजलेलं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवून ठेवली होती, त्याने खूप छान अशी भाजीला चव येते। आणि ही पेस्ट मी अगोदर फ्रीजमध्ये करून ठेवते, अगोदरच आदल्या दिवशी संध्याकाळी। आणि ही पेस्ट आपण अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीरीची तेलामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि मस्त अशा चिरलेल्या जे ढबू मिरचीचे काप आहेत ते एका पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे पाणी नितळल्यानंतर आता या कढईच्या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि उलताण्याने मस्त असे आपल्याला हे काप आहेत ते परतून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे काय होतं, आपण भाजीला जो मसाला वापरला आहे ना तो मस्त असा भाजीला सर्वत्र पसरला लागतो। छान अशी ही भाजी बनते, चवीला पण खूप छान लागते। तुम्ही मुलांना डब्याला किंवा टिफिनला ही भाजी देऊ शकता। वरून चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे ही भाजी। त्यानंतर काळा तिखटाचा मसाला टाकलेला आहे, म्हणजे घरचं काळं तिखट टाकलेलं आहे आणि हे काळं तिखट पण भाजीला सर्वत्र लागण्यासाठी भाजी मस्त अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी भाजीला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे थोडासा। ते शेंगदाणे मी अगोदर व्यवस्थित असे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतले होते आणि मिक्सरमधून कमी जास्त मोडमध्ये ते जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाही असे बारीक केलेले होते, मीडियम साईजचे होते ते, आणि ते मी इथं भाजीला टाकलेले आहेत आणि अजून एकदा भाजी परतून व्यवस्थित घ्यायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, जो फोडणीतला मसाला, शेंगदाण्याचं कूट, मीठ, तिखट आहे ते भाजीला व्यवस्थित सगळीकडे लागतं।
त्यानंतर त्याच्यावरती एक ताट झाकायचं आहे, म्हणजे मस्त अशी वाफ राहते आणि या वाफेवरती मस्त अशी सिमला मिरचीची भाजी बनवून तयार होते. एक 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि नंतर अधूनमधून आपल्याला चेक करायची आहे व्यवस्थित शिजली का नाही. ही बघा खूप छान अशी शिजलेली आहे, खमंग वास भाजीचा सुटलेला आहे. मी तुम्हाला आता एका वाटीमध्ये काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल किती छान भाजी बनली आहे ती. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. ह्या पद्धतीने भाजी तुम्हीही जरूर बनवा. धन्यवाद. तुम्ही सुद्धा ट्राय